काल जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या, परंतु त्यांची दखल न घेता कलेक्टर साहेब बाहेर निघून गेले. पण आज तसं जमणार नाही. आज आम्ही या ठिकाणी जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. हा निर्धार आम्ही या सर्व शेतकऱ्यांना मिळून घेतलेला आहे. म्हणून आमच्या मागण्या जेवढ्या आहेत, आमच्या लय काही मागण्या नाहीत. फक्त आमची एकच मागणी आहे, हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे. एवढी भूमिका आमची या ठिकाणी आहे. शक्तीपीठ महामार्ग यासाठी या ठिकाणी आमच्या हक्कात इथं धाराशिव मध्ये आंदोलन चालू आहे रस्ता अडवायचा. इथं तहसीलदार मॅडम आलेले आहेत आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की इथं कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाहीत. आमचं आंदोलन चालू राहील. आम्हाला देखील स्वरूपात पत्र द्या की आम्ही इथून पुढे सर्व्हिस पूर्ण जिल्ह्याचा थांबवित आहे म्हणून. तसं ते फक्त आम्हाला तोंडी बोलण्यासाठी इथं थांबलेले आहेत. त्यांच्याकडे तसं लेखी पत्र काहीच नाही. ते आमच्या समोर आहेत, साऊंड ओपन आहे, ते ऐकतात. त्यांना माझं असं मत आहे का कलेक्टर का आपला जो रोष आहे, आपली जी मागणी आहे ती आम्ही शासनाला कळवतो आणि शासन स्तरावर उचित कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र द्यायला लावा. होय ना, मग त्यांना ते आता कलेक्टर साहेब इथं स्पॉटवरती आले पाहिजे ना. हा, ते कलेक्टर साहेब आले नाहीत तर जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहेत. तसं आम्ही आता मॅडमला आम्ही तोंडी सांगितले कलेक्टर साहेबांना इथं पाठवून द्या तुम्ही स्पॉटवरती. त्यांच्यातर्फे झालेत म्हणता. हो, तहसीलदार मॅडमला बोला तुम्ही. असं तोंडी नाही देखील बोलते मी जिल्हाधिकारी सरांना बोलते. सरांच्याच वतीने मी आले होते आणि आपण मोजणी पण आज कुठल्याच गावामध्ये घेतलेली नाही आहे. तात्पुरती स्थगिती मोजणीला दिलेली आहे. याच्यात जिल्हाधिकारी सर पुढचा निर्णय देणार आहेत. सरांना मी एकदा कॉन्टॅक्ट करते परत. आम्हाला हॅलो साहेब,